लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। भीम टायगर सेना ॲम्ब्युलन्स फलकाचे अनावरण 16 दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी शहर पोलीस स्टेशन पुसद येथील प्रांगणात करण्यात आला। यावेळी सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर आणि आंबेडकरी ज्येष्ठ नेते धम्मभूषण भीमराव दादा कांबळे यांच्या हस्ते फीत कापून फलकाचे उद्घाटन करण्यात आले। मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेली सेवा ही ॲम्ब्युलन्स मोफत सेवेचे कार्य अत्यंत चांगले असून अविरतपणे चालू असल्याचा आपल्याला अभिमान आहे। संघटना फार मोलाचे कार्य करत असून आजच्या जयंतीदिनी पोलीस निरीक्षक उमेश बेसकर यांनी मोफत ऑटो ॲम्ब्युलन्स सेवा चालक यांचे स्वागत आणि अभिनंदन केले। मोफत ऑटो ॲम्ब्युलन्स सेवा ही ज्येष्ठ नागरिक, कुष्ठरोग, आजार पीडित, अपघातग्रस्त कुटुंबासाठी आपण अविरत सेवा देणार असल्याचे भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी आपले प्रास्ताविक केले। या कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व डॉक्टर राजेश वाडवे, डॉक्टर राजेश मालपानी, डॉक्टर शिवाजीराव भुरके, वाहतूक पोलीस विभागाचे निलेश शेमडे, सागर दानडे, वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश जाधव, पत्रकार राजेश ढोले, पत्रकार मारुती भस्मे, शीतलकुमार वानखेडे, प्राध्यापक नरेंद्र जाधव इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। ऑटो ॲम्ब्युलन्स मोफत सेवा चालक सचिन वंजारे, विनोद जाधव, भीम टायगर सेनेचे प्रभाकर खंदाळे, जनार्दन झोडगे, दीपक गायकवाड, विष्णू सरकटे, रवी सिंगनकर इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड तर आभार विष्णू सरकटे यांनी मानले। जय भीम। मी भीम टायगर सेना जिल्हा अध्यक्ष किशोरदादा कांबळे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जाती धर्माच्या महाराष्ट्राच्या व भारताच्या लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो व आज आम्ही भीम टायगर सेना ॲटो ॲम्ब्युलन्स सेवा 2018ला चालू केलेली आज या बॅनरच्या माध्यमातून रिओपन आणि नवीन कार्यकर्ते आम्हाला जोडून जिथेही अपघात घडला, जिथे कोणी बिमार लाचार आहे, रात्री बेरात्री ॲटो भेटत नाही किंवा ॲम्ब्युलन्स येत नाही तर त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते खुद जाऊन त्या ॲटोमध्ये खुदच्या डिझेल पाण्यावर याने त्या पेशंटला मोफत सेवा अशी या ॲटोमधून दवाखान्यापर्यंत आणि दवाखान्यामधून घरापर्यंत ही सेवा अविरत 2018पासून अद्यापपर्यंत चालू आहे आणि यानंतरही आम्ही चालू ठेवणार आणि आमचे ॲटो चालक मालक आमचे जे सदस्य आहेत हे अविरत अर्ध्या रात्री फोन केला तरी त्या पेशंटजवळ त्या ॲक्सिडेंटजवळ जाऊन तो पेशंट दवाखान्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतात। इतकं बोलतो, थांबतो। जय भीम। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।